नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे खूप छान विषय आहे. प्रोत्साहित तुम्हाला होण्यासारखा हा विषय आहे. सगळेजण प्रोत्साहित व्हाल तुम्ही. की मित्रांनो, ज्या वेळेला आम्ही सुरुवात केली यूट्यूबवर, मला बनायचंच तर होतं, पण आमच्या गावामध्ये नव्हतं नेट ना वायफाय. 2 वर्ष मित्रांनो ह्या इथे येऊन मी व्हिडिओ अपलोड करत होतो इथून. मग 2 वर्ष किती त्रास केला. आणि तुमच्याकडे घरामध्ये सर्व काय आहे, वायफाय आहे, तुमच्याजवळ नेटवर्क आहे, पण ज्या वेळेला आपण घरातून बाहेर पडू ना, तेव्हा आपल्याला कळतं मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला व्हिडिओ जेव्हा बनवायचे असतात तेव्हा भरपूर काय अडथळे येतात. आणि ते अडथळे दूर करून आपल्याला इथपर्यंत पोचायचं. काय बोलतात काय ते सोडून द्यायचं. पण आता तुम्ही बघाल पण पुढे कशा अडथळे वाटा होत्या आमच्या, त्यांना पार करून मी इथपर्यंत आलो. आता 2 वर्ष झाले मी इथे येत नाही. काय येत नाही? कारण इथून सरळ मी खालच्या साईडला, पाऊस होता, जून महिना होता, इथून सरळ खालच्या साईडला जाऊन अडकलो. इथून पडलो तर खाली गेलो. तिथपासून मी इकडे यायचं बंद केलं. कारण इथून सर्व काय आपल्याला नेटवर्क इथून मिळतं. त्यामुळे आम्हाला इथूनच मित्रांनो व्हिडिओ वगैरे अपलोड करायचं असायचे, तेव्हा मी इथून करायचो. आता बंद केलं आहे 2 वर्ष. पण किती त्रास सहन करावा लागला तेव्हापासून सहन केला, म्हणून इथपर्यंत यूट्यूबने तुमच्यापर्यंत मला पोचवलं, हे लक्षात घ्या. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला खरोखर ऊर्जा येईल मित्रांनो. आणि तुम्हाला वाटेल, तुम्हाला बरंचसं काय मला बोलायचं होतं. बोलायचं म्हणजे काय मित्रांनो, आता बरेचसे लोकांचे, मी नाव काय घेणार नाही, बरेचसे लोकांचे चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. पण मॉनिटाईज जरी झालं तरी गुगल ॲडसन्सकडून पिन कोड काय लोकांना यायचा ह्या आलेला नाही आहे. त्यासाठी आपल्याला $10 हे तयार करावे लागतात. त्याच्यानंतर आपल्याला पिन कोड यावं लागतो. म्हणून म्हटलं तुम्हाला ऊर्जा द्यावी, तुमचे व्हिडिओ चांगले चालावे, म्हणून हा माझा प्रयत्न असेल. आणि लाईव्हवरती मी असं बघितलं की काही लोक कॉन्टॅक्ट करायला बघत नाहीत. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण ताईने, मी नाव घेत नाही, तिने एक चांगलं काम केलं आहे की जोपर्यंत तुमचे $10 होत नाही तोपर्यंत तुम्हाला पिनकोड गुगल ॲडसन्स करून येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 6-6 महिने काढायचे आहेत का? नाही ना. मग आपल्याला बघितलं मी 1-2 चॅनल, ते $2 म्हणतात, महिना झाला, 2 महिने तरी $2 झाले. तर ह्यांना मदत कशी करायची हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी संपर्क ते मी ताईंना बोललेलं आहे आणि ताई तुम्हाला सर्व काय सांगतील, आम्ही सांगेल. त्याच्यानंतर आपले रंगनाथ साहेब पण सांगतील तुम्हाला. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. फोन नंबर कोणाला देऊ नका, पण काही वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही ते हे करा. आणि आपण त्यांचे $10 लवकरात लवकर कसे तयार होतील आणि त्यांचा पिन कोड गुगल ॲडसन्सचा त्यांच्यापर्यंत कसा येईल ह्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि सर्वांनी एकमेकाला असाच सपोर्ट करायचा आहे. तर मित्रांनो, अजून ह्याच्या पलीकडे तुम्हाला मी सांगतो, नंतर बरंचसं काय आपल्याला बोलायचं आहे. मित्रांनो, आपल्या 2 मित्रांना वोट करायचं आहे आणि भरभरून वोट करायचं आहे, भरभरून सपोर्ट त्यांना करायचा आहे. आणि सर्वांनी हेल्प करायचे एक दुसऱ्याला. याच्याशिवाय आता आपल्याला काय पर्याय नाही आहे. म्हणून म्हटलं त्या दोघांना चांगला तुम्ही सपोर्ट करा. हे बघा मित्रांनो, आम्ही किती उंचावरती आलेलो आहे. बाकीचं तुम्हाला दाखवायचंच आहे. आणि हे जांभवडे गाव आहे, हे सिंधुदुर्गामध्ये येतं. आणि आम्ही जिथे उभे आहेत ते रत्नागिरीमध्ये आहेत. म्हणजे विचार करा आम्ही किती वरती आलो आहे. अजून बराचसा वेळ लागणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो कशा वाटा आहेत आमच्या. त्या दमाला तर झालाय. बघा मित्रांनो, किती अडचणीचा प्रवास करून मला इथपर्यंत यावं लागलं. आणि का लागलं माहिती आहे मित्रांनो यावं इथे, की तुम्हाला पण कळू देत, यूट्यूबर बनणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. पण यूट्यूबर जेव्हा आपण बनतो त्या वेळेला आपल्याला खूप अडचणी येतात. म्हणून तुम्हाला सांगितलं. आणि त्या अडचणीला साईड देऊन कसं पुढे जायचं हा प्रयत्न आपण करायचा. मी पुढे बाकीचं सांगतो मी तुम्हाला.
अजून ह्याच्या पुढे अजून अर्धा पाऊण तास जाईल वरती जायला. आज दोघे जण सोबतीला घेतले मी. आणि ह्या व्हिडिओ बनवायचं कारण एक आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमधून ऊर्जा मिळेल, ताकद मिळेल. कारण दादाने कसा प्रवास केला आणि कशी सुरुवात, घरी ना नेटवर्क ना गावात नेटवर्क काही नसून सुद्धा यूट्यूबने तुमच्यापर्यंत मला पोचवलं. का पोचवलं? खरोखर ह्याच्यात खूप मेहनत असते. जर मेहनत नाही केलात तर तुम्हाला यूट्यूब काय पुढे पाठवत नाही. म्हणून मेहनत करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. अजून इथून अर्धा तासा समोर डोंगर दिसतोय तुम्हाला, त्या डोंगरावर जायचं आहे. हे बघा एस टी पण चालले. हे सिंधुदुर्गामधून आलेली जांभवड्याला एस टी आहे. हा बघा जाणार त्या साईडच्या पायथ्याशी ती एस टी जाईल. आणि हे लक्ष्मी मंदिर आहे समोर दिसत आहे तुम्हाला, ते जांभवड्यातलं. आणि ही मुलं रस्ता करत चाललेत, माझ्या सगळी वाट करतायत जायला वरती. चला हां जाऊ दे, ते काटेरी आहे साईडला करायला पाहिजे. ओके अजून इथून किती वेळ लागेल रे वन? हा ओके चला. मुलं आपली आधी आज त्यांना रजा आहे, ते पण बोलले नेटवरती आज जाऊया. आणि तुम्हाला दाखवतो तिथे गेल्याच्या नेट कसं पकडतं ते. आणि बरंचसं काय बोलायचं आहे, पण आधी तुम्हाला नाही बोलत. तिथे गेल्यावर जरा दम खातो, नंतर बोलतो तुमच्याशी. आलो, जवळजवळ आलो मित्रांनो. आता तुम्हाला इथून संपूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरी दाखवतो ह्या टोकावरून. बघा हा रस्ता मला असा पार करून येत असो मी का, तर आवड आपल्याला व्हिडिओ बनवायची. प्रत्येक व्हिडिओ मी इथून अपलोड केला येऊ, ते तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही खचून जाऊ नका, प्रयत्न करा. प्रयत्नशील परमेश्वर. किती जरी आपल्याला अडचणी आल्या मित्रांनो, ज्या वेळेला आपल्याला यूट्यूबवर बनायचं असतं त्यावेळेला अडचणी ह्या निर्माण होणारच. आणि त्या अडचणीला आपल्याला तोंड द्यायचं आहे. बघा अडचणी म्हणजे कशा, ज्या वेळेला आपण चांगलं काम सुरुवात करतो विरोधक भरपूर तयार होतात. म्हणजे याचा अर्थ आपल्या वाटेला अडथळे, त्याच्यामध्ये वाटेला बरेच काठे पण उभे राहिलेले असतात. ते सर्व दूर करून त्यांना साईड करून आपल्याला पुढे मंजिल गाठायची असते. न घाबरता बिनधास्त तुम्ही प्रयत्न करा, नक्की प्रयत्नाला तुमच्या यश येईल. आता ह्या उन्हातून खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय की तुम्हाला पण कळू दे दादाने इथपर्यंत पोहोचायला, यूट्यूबने मला तुमच्यापर्यंत पोहोचवायला किती वेळ लागला आणि मी किती त्रास काढला. बघा कसे रस्ते आहेत, वाटा आहेत त्या. तुम्हाला आता त्या ठिकाणी आलोय जवळजवळ. पुढे गेलेत, वाट करत गेलेत. मित्रांनो ज्या वेळेला माहिती सुरुवातीला व्हिडिओ टाकायसाठी आलो, अपलोड करण्यासाठी, त्यावेळेला ही जागा दिसते. इथून मी जो पाय माझा जो सटकला तो ते छोटं झाड दिसते बघा मित्रांनो, तिथे जाऊन मी अडकलो होतो.
असं 2 वेळा झाला. एक कसं झालं, त्यावेळेला पाऊस होता, जून महिना होता आणि सुरुवात झाली होती पावसाला, त्यामुळे चप्पल तिथून सटकली वरून इथून, ती सरळ मी जाऊन इथे अडकलो बघा, त्या झाडाला. छोटं झाड आणि त्याला जाऊन पकडलं बघा. असा माझा प्रवास आहे. आणि तुम्हाला सर्व काय घरामध्ये मिळत आहे तरी सुद्धा तुम्ही पुढे अजून यायचं बघत नाही. तुम्हाला नेटवर आहे तुमच्याकडे, वायफाय तुमच्याकडे आहे, तरी पण घरातून तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही. ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडाल नक्की तुमचे व्हिडिओ चालतील. बघा असा पाय सटकतो गावतावरून. बघा आता कुठपर्यंत आलो. आता तुम्हाला डायरेक्ट संपूर्ण माझ्या सिंधुदुर्ग रत्नागिरी दिसेल इथून. आणि इथे आलो माझ्या जाग्यावरती. ह्या जाग्यावरती येऊन आता हे गवत जास्त झालंय. हा जो पोरगा उभे आहेत ना, इथून व्हिडिओ मी पाठवायचो. माझ्या व्हिडिओ जो बनवतो एडिटर त्याच्याकडे पाठवायचं. हे मला मास्तेला. आणि हे बघा सह्याद्री आली पाटी आहे की नाही. हे बघा इथून येऊन करायचं. मला बरोबर आता 1.25 तास लागला माझ्या घरातून इथपर्यंत यायला. आणि हे बघा आमची पूर्ण गाव तुम्हाला दिसतोय. ह्या इकडे सिंधुदुर्ग आहे, जांभवडे. आणि त्या तिकडे काय घातलंय रे ते माचळी, तिकडे जायचं आपल्याला. अच्छा ती बघा ती माचळी घातलेली दिसते. आणि त्याच्या पायथ्याशी आमचे गाव आहेत. हे बघा ही आमची सह्याद्री कशी दिसते. मंदिर आहे तिकडे. हां इथे मंदिर आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. इथे खाली मंदिर आहे गावातला, कोंबेश्वर मंदिर आहे. ही आमची सह्याद्री आहे आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी आमचे हे गाव वसलेले आहे. आता आपल्याला तिथे जायचं आहे. हां ठीक आहे. तिथे जाऊन आपण कुठे चालतोय, माचळी गुराखाने माचळी घातलेली आहे बघा. समोर दिसते पोरं धावतात बघा. ती माचळी का घातली माहिती आहे की गुराखी जेव्हा येतात त्यावेळेला इथं बैल वगैरे त्यांचे सोडले की मग त्या माचळीवर जाऊन आराम करतात. आणि ज्याच्याकडे मोबाईल आहे तर इथे नेट येतं, त्याच्यामुळे बघणारे मोबाईल बघतात, नेटवरती प्रोग्राम असेल काय बघतात, यूट्यूब बघतात, असं आहे. हे बघा आपण तिथपर्यंत जाऊया. बघा आला आता. इथून किती गाव लांब आहे बघा आमचं. आणि पुढे मी बोलतो, आधी नाही मला सर्व बोलायचं आहे. हे बघा माचळीवर पोरं चढली आणि ह्या माचळीवर चढल्याच्या नंतर इथे बसून यूट्यूबवरती व्हिडिओ बघतात. हे बघा ही बघा बघा ही माचळी घातलेली आहे बघा. नाही माचळी फार छान होती. आता वरचं छप्पर गेलं वाटतं हवेने उडून. ओके आता हे बघा मला दाखवतो. हे आहे आमचं गाव. किती लांब आहे ते बघा. शाळा दिसते इथून आहे ना. म्हणजे तिथून आम्ही इथपर्यंत आले. इथे येऊन मी व्हिडिओ बनवत होतो. बघा हे सर्व रत्नागिरी दिसते तुम्हाला. पण हे खेडेगाव आहेत पण रत्नागिरीमध्ये आले. आणि ह्या साईडला दिसते हे डोंगर ह्या साईडचे, हे सिंधुदुर्ग आहे. फक्त नदीमध्ये आहे. आणि हा गाव किती खालती आहे बघा. तिथून आम्ही आता वरती आलो. चल मित्रांनो, एक खुशी होते आपल्याला, खूप खुशी होते. कारण कसं आपल्या फॅमिलीवरती खरोखरच सगळ्यांना जेवढे मी बघतो आता सध्या, माझ्याकडे नेट जरी नसलं तर मी जाऊन 2-2, 3-3 तास थांबतो नेटवरती. इथे तर आता येत नाही आहे. पण लोकांचे वॉच टाईम पण तयार होतो आहे, सबस्क्रायबर चांगले मिळत आहेत सर्वांना. हे तर काम मस्त चाललेलं आहे. फक्त राहिलं काम आहे एकच. ते कोणतं काम राहिलं आहे ते तुम्हाला सांगतो, की ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे
मी काय बोलतो लक्षात घ्या. ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं आहे त्या लोकांसाठी खास प्रयत्न करायचा आहे, कारण त्यांचे 2-2 महिने झाले तरी $2 बनत नाहीत. तर त्याच्यासाठी काय, तर त्याच्यासाठी भरपूर काय आपल्याकडे आयडिया आहे, परंतु तुमचा सपोर्ट पाहिजे. तुमचा सपोर्ट जर असेल आणि खरोखर जर तुम्ही ह्या लोकांना मदत करायचीच आहे तर ह्या व्हिडिओवरती खूप छान असे कमेंट्स करावं लागणार आहे. आणि मला किती जण सपोर्ट करतायत आणि सगळ्यांनाच त्याचा उपयोग होणार आहे, नवीन असू देत किंवा जुने असू देत. ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं त्याला पण सपोर्ट होणार आहे. सगळ्यांनी एकमेकडून आपल्याला सपोर्ट करायचा आहे त्यांना. आणि लवकरात लवकर ज्यांचे डॉलर तयार होऊन त्यांचा गुगल ॲडसन पिन कोड येईल ह्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. आणि ही वेळ सगळ्यांवरतीच येणार आहे मित्रांनो, म्हणून सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.